मोहोळ शहरातील लॉजमध्ये सुरू असल्याची माहिती मिळालेल्या कथित अनैतिक देह व्यवसायावर सोलापूर ग्रामीणची अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने कारवाई करत एका पीडित महिलेची सुटका केली। तिला पुढील कार्यवाहीसाठी महिला सुधारगृहात पाठवण्यात आले असून लॉज मालक व व्यवसायाविरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहोळ कुरुल मार्गावरील शहर हद्दीतील छावा हॉटेल लॉजिंग येथे बेकायदेशीर प्रकार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पथकाने 25 जून रोजी दुपारी सापळा रचून कारवाई केली। तपास दरम्यान आर्थिक फायद्यासाठी महिलेकडून वेश्या व्यवसाय करून घेतल्याचा संशय निष्पन्न झाल्याची पोलिसांनी सांगितले। या प्रकरणात अमित नानासाहेब मोठे राहणार यशवंत नगर मोहोळ आणि श्रीकांत लक्ष्मण कसबे राहणार आटोडा बाजार परिसर मोहोळ यांच्या विरुद्ध स्त्रिया व मुलीच्या अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष सोलापूर ग्रामीण येथील शारदा घोळवे यांनी फिर्यादी दिली आहे। बाजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे सोपवण्यात आले असून या प्रकरणाशी संबंधित इतर बाबींचाही तपास सुरू आहे।